नमस्कार मित्रांनो, एस के शॉपमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रिन्स चार्टची माहिती आणि ते कसे यूज करायचं ते आज आपण पाहणार आहोत। प्रिन्स कटोरी सेट अवेलेबल आहे। तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही लगेच ऑर्डर करू शकता। प्रिन्स कटोरी नेक डिझाईन आमच्याकडे अवेलेबल आहे। आमच्याकडे भरपूर ऑर्डर जातात। स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येतो। कालच एका कस्टमरने विचारलं, मॅडम आमचं हे पेपर कटिंग नेऊन ब्लाउज शिवला पण तो ब्लाउज परफेक्ट बसलाच नाही। ब्लाउजमध्ये कटोरी मुंडा त्यांचं त्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे। तर आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहे। तर कुठल्याच कस्टमरचे प्रॉब्लेम येणार नाही या पॅटर्नमुळे कटोरी प्रिन्स। तर मी तुम्हाला कसं यूज करायचं ते सुद्धा सांगणार आहे। याच्यामध्ये 5 भाग असतात। कटोरी आहे, बॅक साईड आहे, कटोरी, बाही, योगपट्टी आणि प्रिन्स। जर तुम्हाला कटोरीमध्ये योगपट्टी नको असेल तर तुम्ही आहे असं कट करायचं आहे। जर तुम्हाला हवे असेल तर हे कंपनीकडून डॉट दिलेलं आहे। हे ह्यानुसार इंच आपण घ्यायचं आहे, त्या इंचानुसार आपण ते कट करायचं असेल हवे असेल तर। जर नको असेल तर तुम्ही आहे असं करून शिवू शकता, तुमचं काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही। तर मी तुम्हाला सांगणार आहे कसं यूज करायचं ते। तर चला वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, मुंडाला सुद्धा दिलेला आहे, तुम्हाला कटोरी सुद्धा दिलेला आहे, तेव्हा तुमचा कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही ब्लाउज शिवताना। तर काल कस्टमरने तो ब्लाउज कसा शिवला त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम आला आहे। त्याने स्टिचिंग सुद्धा नीट केलेली नव्हती, मी पाहिला। म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला आवडेल। व तुम्हाला कसं स्टिचिंग करायचं, कसं कटिंग करताना कमी जास्त कुठं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला बाकीचं कुठं सुद्धा वाढवायचं कमी जास्त नाही, फक्त आपल्याला मुंडा आणि कटोरी फक्त त्यांनी दिलेला आहे। हे दिलं, ह्या इंचानुसार आपण कट केल्यावर आपला ब्लाउज कुठं सुद्धा चुकणार नाही, स्टिचिंग करताना परफेक्ट बसणार आहे। इथं सुद्धा कंपनीकडून सगळं तुम्हाला इंच किती घ्यायचं, उंची, कंबर, छाती किती घ्यायचं ते सुद्धा तुम्हाला कंपनीकडून दिलेलं आहे ऑलरेडी। त्यामुळे ब्लाउज मध्ये प्रॉब्लेम येणार असं शक्यच नाही। त्या कस्टमरचे काय तर चुकलं असेल स्टिचिंग करताना किंवा कटिंग करताना, मार्किंग घेताना कुठं तर त्यांचं चुकलेलं आहे। त्याने गळ्याला सुद्धा ऑलरेडी दिलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी तिने सुद्धा कंपनीकडून दिलेलं आहे, तेव्हा तुमचं कुठलाच ब्लाउज चुकणार नाही। तर मी तुम्हाला कसं यूज करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओ सुरुवात करूया। कारण काही कस्टमरची छाती बघून ते पॅटर्न घ्यायचं आहे। त्या कस्टमर कुठला नेला ते काय मला माहीत नव्हतं, पण तो कस्टमर मला काल म्हणला, मॅडम हे आमचं असं असं झालेलं आहे। मग तिने त्या कस्टमरची मी विचारलं नव्हतं, कस्टमरची किती उंची होती काय ते सुद्धा मी विचारलं नव्हतं। चला असू द्या, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत। मी कुठं कमी जास्त करते, स्टिचिंग कटिंग कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। तर हे बॅक साईड आहे, कटोरी प्रिन्सची 30 साईज बॅक साईड मी आयचं ठेवणार आहे। त्या कस्टमरची जर आपण छातीची उंची बघायची किती असेल, 30 असेल, 32, 34 किंवा 31 असते किंवा 29 असते। आता ह्याच्या पुढं आता हे हायचं ठेवणार आहे। जर ह्याची 31 आहे, 32 नाही 31, थोडं 1 इंच वाढवायचं। आपल्याला काय करायचं, हे हायचं फक्त 1 इंच वर घ्यायचं आहे। 1 इंच वर घेतलं का हे आपलं खाली 1 इंच वाढतं, म्हणजे 31 साईजचा जो ब्लाउज आहे तो हा परफेक्ट बसतो। तर मी तुम्हाला मार्जिन करून दाखवते। तर ते आपण थोडं कमी जास्त करायचं आहे, आपल्या ॲडजस्टनुसार करायचं आहे। त्या ब्लाउजची फक्त आपण उंची घ्यायची आहे, उंची छातीची ती किती छाती आहे ती सुद्धा आपण घ्यायची आहे। आता मी काय केलं, हे फक्त वर वाढवलं आणि खाली 1 इंच वाढलं, म्हणजे आपली आता किती झालेलं आहे, तिची आपली 31 झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपली, बघा आपलं किती झालं आहे, 30 31 बरोबर झालेलं आहे। फक्त आपण 1 इंच वाढवलेलं आहे। किती इंच, आपण 1 इंच फक्त वाढवलेलं आहे। पण आपण आहे असं तर कुठं सुद्धा ह्यात कमी जास्त केलं, फक्त आपण वर केलं आणि खाली 1 इंच वाढलेलं आहे। ओके, आता आपण मुंडा घेऊया। मुंडा आपण आहे असा ठेवायचा, आपण कुठला पार्ट कसा ठेवायचा हे सुद्धा आपण बघायचं आहे। कारण आपला
अस्तर पण जास्त लागणार नाही. त्यामध्ये आपले जास्त बघा ही म्हणून आता मी असा ठेवलेला आहे. आता जर आपल्याला जर मी मग तुम्हाला सांगितलं होतं योगपट्टी जर हवी असेल नको असेल तर आपल्याला हवी असेल तर हे आपण इथं मार्किंग केलेलं आहे कंपनीकडून. ह्यानुसार आपण हे इथं कट करायचं आहे. तर मी मार्जिन करून दाखवते. आपण बाकीचं कुठं सुद्धा करायचं नाही. आपण बाकीचं कुठं सुद्धा कमी जास्त करायचं नाही. फक्त आपण योगपट्टी त्या कस्टमरला हवी आहे म्हणून आपण हाय असं ह्याच्यानुसार कट करणार आहोत. जर नको असेल तर पण हाय असं ठेवणार आहोत. तर त्यात काही सुद्धा बदल करणार नाही. ते आपण ॲडजस्टमेंट थोडी करायची आहे. कारण या पॅटर्नमुळे तुमचं कुठलाच ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. याची गॅरंटी तुम्हाला कंपनीकडून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही पॅटर्न घ्या, तुमच्या कुठल्याही पॅटर्नमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. कंपनीकडून तुम्हाला 100% गॅरंटी घेतलेली आहे SK कंपनीकडून. बघा हे सुद्धा इथं कटोरी सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. तर आपण जर या मार्जिननुसार कट करणार आहोत. इथं मुंडेला सुद्धा आपण केलेलं आहे. मी टाकलेलं आहे. आपण कट करताना ह्यानुसार इंच बघून कट करणार आहोत. मी आहेचं कटोरी सुद्धा कट करणार आहे. तुम्ही कुठलाही साईज घ्या, प्रिन्स, कटोरी, त्या ब्लाउज कस्टमरच्या ब्लाउजची छातीचे माप घ्या फक्त आणि त्यानुसार तो पॅटर्न घ्या. तुमचं कुठलाच पॅटर्न चुकणार नाही. ब्लाउज सुद्धा मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. फक्त आपण